ओ मामा याला नेता का? याला नेता का तुम्हाला? टाका पोत्यात टाका. चोप ए. राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आताच पूजा करून आलोय. पूजा करून घरी चाललोय. घरी गेलं आवरायचं आपल्याला. 2 वाजता पेपर आहे. आता 9च वाजलेत, पण इतकं उन्हाची सट्टी वाजायला लागलीत ना. टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे उन्हाचं. काल पण वाढलेलं होतं आणि आज पण वाढलेलं आहे. 2 दिवस हाय अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे तरी सकाळी 10 ते 5 मध्ये. मित्रांनो, जस्ट नाश्ता घरी आलोय. गार पाणी वगैरे घेऊन खरंच कोणी आपण नाही तर आता आपलं आवरलं जेवण का जेवण वगैरे करायचं थोडं 12 साडेबारा 1 वाजता आणि 1 वाजता निघायचं. म्हणजे कसं आहे रोज अर्धा 2 तास लागतो. 1-1.5 वाजता एवढं उन्हाचं टेम्परेचर वाढतं ना, बाहेर पुढं वाटत नाही. टोपी घातली काही घातलं तरी खटाळाची बाहेर जायचं. काल त्याला एक भली मोठी ना फ्रीजचीच बाटली घेऊन गेलो होतो भारताची, पण ती पण सुद्धा वितळली थोड्या वेळात. डेंजर मांजा आहे. इकडं इथं इथं याडे आहे बाहेर आहे इथं त्याच्या आधी कधी माझं लागत नाही टपळ. तिकडे चावन मग चल. बंगारवाल्याला खूप बघतो. बंगारवाला काकांना बघतो. खंडो ए चोप ए खंडो चोप. बंगारवाला काकांना बघतो. ते बंगार न्यायचे नाहीत ना आपलं. हा बंगार न्यायचे नाहीत ते. तू पण भांगार आहे ना, तुला देऊ भांगारमध्ये. हे रे हे देऊ का? इकडे भंगारमध्ये देऊ तुला. भंगार काकांना बघतो. मम्मी घरातला जे भंगार होते ते काय इकडे मम्मी तिकडे गेले त्याला करमत नाही. इकडे ये खंडो खंडो. मम्मी बोलवती. मम्मी हा मम्मी बोलवती. तुला पोत्यात टाकून देऊ राहिली सुद्धा. याला पोत्यात टाकून जाऊ द्या. त्यांना विचार नाही आता का स्वप्न गमले तोडलं त्यांनी त्यामुळे बघतो. घरात सगळं कळतं आपलं काय घेणार काय नाही. सबाय नाही घरात बोलला. नवीन आहे चांगला आहे. आम्ही नवीन बसवला आखलं आखलं तुमची ओळख असते नाही का? काय बघायचं कोणतं किचन वाटतं ही कडप्पे भांगार. त्यांचं काम भांगारचं आहे. त्यांना किचन वाटे सांगते ओळख असते काका. हा विचार ओळख असते तर काय. आणि तू मम्मी येरी झाली का रे? आणि तू मम्मी येरी झाली का? मोबाईलला काय करतो? काय करतो मोबाईलला? हो माझ्या भंगारचे 10 रुपये आले. खंडू दर तुला 10 रुपये. खंडूला देऊ 10 रुपये. खंडू दर दिले झाला. ती घेत नाही दर तुला. हा अरे 10 रुपये त्याच्यावर कोणतरी 20 रुपये लिहिले तो त्याने. त्याच्यावर 20 रुपये लिहिले कोणते 10च्या नोटवर 20 रुपये लिहिले. खंडू तुला 10 रुपये. कुठं लावली पैसे? कुठं लावली? घेतो त्याच्याकडून. नाही तू पैसे काढते त्याचे. पैसे काढ. पैसे काढ नाही. पैसे काढ.
पैसे काढू खंडू तुझ्याकडचे पैसे काढले मम्मीनी 10 रुपये दिले ते बिस्किट खायला 10 रुपये दिले ना मम्मीने काढून घेतले मी दिलते का नाही तुला मम्मीने काढून घेतले का नाही 10 रुपये दिले मम्मीला हो चाव तू आपल्यासोबत आहे ना आता सकाळी मी ब्लॉग अपलोड केला होता शेड्यूलला प्रॉब्लेम आज झाला ब्लॉग अपलोड पण झाला सकाळी पण नंतर मग मला मावशीचा फोन आला की ब्लॉगला आवाजच येत नाही तुझ्या तिथं काय झालं जेव्हा मी एक्सपोर्ट केला होता कॅपकटमधून तेव्हा सगळे क्लिप असते ते सगळे म्यूट झाल्या होत्या आता परत ब्लॉग डिलीट केला आहे परत अपलोडला टाकला आहे मी कॉलेजला रिंगला आता मित्रांनो आता जस्ट वगैरे आलो 5:30 वाजले लाईटचं काम होतं ते करायला गेलो तो इन्व्हर्टरचं काहीतरी फॉल्ट होते त्यांना म्हणलं इन्व्हर्टर व्हायचं काम बघतो तुम्हाला तर घरी आलो आहे आता आवरतो थोडंसं थोड्याने एक ठिकाणी काम बघायला तेच काम चालू आहे तुम्हाला म्हणलं परत या बघायला कुठं लाईट लावायची म्हणलं वाढले का परत बांधली मला कुठं तिकडं म्हणजे तुम्हाला सोपं होईल लाईट लावायला तिकडं जायचं आहे लोक पण एकदा सांगत नाहीत कामं 3दा हे झालं ते झालं थोडं सांगतात नंतर मग चहा वगैरे करू थोडं आवरू आणि जाऊन पप्पा लग्नाला गेले होते पाहुण्यांनी 500 रुपये दिलेत मला म्हणजे पप्पांकडे म्हणजे आत्याने माझ्या नाव टाकलं ओमकार खेळांमुळे हां दे काय गुलाबजाम दे आणि खंडू इकडे ये खंडू चल गुलाबजाम खायला मम्मीने मी आलोय कपडे घ्यायला मला कपडेच नव्हते राहिले शर्ट ट्राय केला एक 9:14 झाली आम्ही आलो होतो लस्सी प्यायला मम्मी म्हणते हाफ लस्सी घे मी म्हणतो फुल लस्सी घे पिऊन नाही घे तू तुझी तेवढी सदाफळची लस्सी संपून टाक चांगली मम्मी खाऊन घेते छप फिर घरी आलो आनंद किती झाला तोंड बाहेर काढते फिर मित्रांनो आत्ताच गावातून आलो आहे आता जवळपास वाजलेत 9:15 झाले आणि अजून ब्लॉग पण नीट करायचं राहिलं आहे ब्लॉग टाकायचं पण आहे आणि एवढे कपडे आणले तुम्हाला दाखवतो एवढ्याशा आणलेत कपडे आणि कपडेच नव्हते राहिले तुमच्या भावाला वापरायला हा एक शर्ट आणला आणि एक पॅन्ट आणली वेगवेगळ्या दुकानातून घेतलं हे दोन्ही पण कारण की त्या दुकानात जास्त काही व्हरायटी नव्हत्या मला काही आवडलंच नाही तिथे आणि ह्या दुकानातून 2 शर्ट घेतले जरा म्हणजे सारखेच आहेत थोडेफार तर डिझाईन थोडीशी वेगळी आहे त्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि हे 2 शर्ट टोटल 4 शर्ट आणि 2 पॅन्ट आणल्या आणि पॅन्टीला पण आता उद्या थोडंसं अल्ट्रावर करायचे हाईटला थोडं जास्त झालं बघू आता